आता हा काय झाला, फक्त इंटिजर टाईपचा डेटा झाला, पण माझ्याकडे जर फ्लोट असेल, स्ट्रिंग असेल, बुलियन असेल, ते पण पाहिजे असेल तर ते होऊ शकतं का पायथॉनमध्ये? तर येस, इट इज पॉसिबल इन पायथॉन. हिअर इन सेकंड एक्झाम्पल यू कॅन सी हिअर आय हॅव फर्स्ट इंटिजर, देन स्ट्रिंग, देन फ्लोट, देन बुलियन. सो लेट्स सी की कसं वर्क होतं आहे ते. तर आपण यांना प्रिंट करून बघू. तर इथं प्रिंट ऑफ, आता इथं प्रिंटमध्ये आपण जर फक्त नंबर्स टाकलं तरी ते प्रिंट होऊन जातील. आणि आपल्याला पायथॉनमध्ये काही सेमिकोलन किंवा एक्स्ट्रा हे करायची गरज नाही. डायरेक्ट आपण प्लेन लँग्वेजसारखं हे करू शकतो की तिथे नॅचरल लँग्वेजसारखं हे करू शकतो. आता मी इथं या प्रोग्रामला सेव्ह करतो आणि मग तुम्हाला रन करून दाखवलं की हे कसं वर्क होत आहे. मिनटं पायथॉन फाईल. ओके, सो हिअर माझा प्रोग्राम मी सेव्ह केला आहे list.py. ओके, तर हे बघा, आता हे जे फर्स्ट याचं कंपॅरिझन करून दाखवतो. पहिल्यामध्ये जे इंटिजर इलेमेंट आले होते ते 10, 20, 30, 40, 50 हे आले इंटिजर होते, ते प्रिंट झाले. सेकंडमध्ये काय होतं की माझ्याकडं इंटिजर होतं, स्ट्रिंग होतं, फ्लोट होतं आणि बुलियन होतं, तर ते सगळे इथे प्रिंट झाले. तर यालाच म्हणतात, यालाच आपण लिस्ट असं म्हणतो. आणि आपण याला एक याच्यात म्हणजे एम्प्टी पण लिस्ट असते. याच्यात एक जर आपल्याला एम्प्टी जर एखादी लिस्ट हवी असेल तर आपण एम्प्टी पण डिक्लेअर करू शकतो. हे बघा, ही जी एम्प्टी लिस्ट आहे ती आपण जस्ट डिक्लेअर करू शकतो की फ्युचर पर्पजसाठी की त्यात इलेमेंट ॲड करायचे, तर ती पण हे आहे. जसं जावामध्ये आपल्याला त्याला पर्टिक्युलर डेटा टाईप किंवा त्याचं किती व्हॅल्यू आहे ती द्यावीच लागते, पण याच्यात इट्स नॉट मॅन्डेटरी. तुम्ही रन टाईमला त्याच्यात डेटा भरू शकता, ॲड करू शकता, रिमूव्ह करू शकता. इतकी फ्लेक्झिबिलिटी याच्यात आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.